नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा सुळसुळाट। भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात बिबट्या शिरल्याच्या चर्चेमुळे पालकांमध्ये, नागरिकांमध्ये आणि शाळा प्रशासनातही मोठी धाकधूक निर्माण झाली आहे। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वन विभाग, पोलीस आणि रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे। नाशिकच्या पंचवटीत असलेल्या भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात आज सकाळी अचानक बिबट्या दिसल्याचा आवाज पसरला। शाळेच्या परिसरातील दाट झुडपे, मोठमोठी झाडे आणि नैसर्गिक उतार असल्याने येथे वन्य प्राण्यांची हालचाल होण्याची शक्यता कायम असते। माहिती मिळताच वन विभागानं ड्रोनची मदत घेत संपूर्ण परिसराची तपासणी सुरू केली। खबर शाळेबाहेर पोहोचताच पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला। अनेक पालकांनी घाईघाईत शाळेकडे धाव घेत आपल्या मुलांना सुरक्षितपणे घरी नेलं। शाळेच्या गेटवर पालकांची प्रचंड गर्दी झाली, तर विद्यार्थीही घाबरलेल्या अवस्थेत बाहेर येताना दिसले। विशेष म्हणजे याच परिसरात अगदी 2 दिवसांपूर्वीच बिबट्याने धुमाकूळ घातला होता। त्या हल्ल्यात तब्बल 8 नागरिक जखमी झाले होते। स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं होतं। सुमारे 3 तासांच्या धडाकेबाज रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलं होतं। मात्र 2 दिवसांत पुन्हा त्याच भागात बिबट्याच्या शिरकावाच्या चर्चा होत असल्याने नागरिक पुन्हा हादरले आहेत। परंतु आजच्या संशयित घटनेबाबत वन विभागानं महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे। सर्च ऑपरेशन दरम्यान कोणताही ठोस पुरावा किंवा बिबट्याचे पगमार्क आढळले नाहीत। ड्रोन फुटेज आणि वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीतही असे काही संकेत मिळाले नाहीत। वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार परिसर मोठा असून झाडे झुडपे अधिक प्रमाणात आहेत। सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण परिसराची साफसफाई केली जाईल। मात्र आजच्या दिवशी बिबट्याचा प्रत्यक्ष शिरकाव झाल्याचे पुरावे नाहीत। शाळा प्रशासनानं तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत। झाडे झुडपे छाटणे, बाहेरच्या परिघामध्ये सर्च लाईट लावणे तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। स्थानिक पोलीस आणि वन विभागाकडून येत्या काही दिवसांत रात्री गस्त वाढवण्यात येणार आहे। नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्यांचा संचार लक्षणीय स्वरूपात वाढलेला दिसत आहे। ग्रामीण भागाकडून शहराच्या हद्दीत येईपर्यंत या वन्य प्राण्यांच्या हालचालींचं प्रमाण मोठं झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे। आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास भोसला मिलिटरी स्कूलच्या कॅम्पसमध्ये बिबट्याचं लहान पिल्लू दिसून आल्याबाबत माहिती मिळाली। त्या माहितीनुसार तात्काळ वन विभागाचे वन्यप्राणी बचाव पथक, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन तसेच गंगापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तात्काळ या ठिकाणी दाखल झाले। थर्मल ड्रोनच्या सहाय्याने या संपूर्ण परिसरात शोध मोहीम घेण्यात आली। त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी फूड पेट्रोलिंगनेही या परिसराची संपूर्ण पाहणी केली। या ठिकाणी आपण बघू शकता की दाट गवत तसेच झाडी वाढलेली दिसून येत आहे। त्यामुळे थोडंसं या ठिकाणी लपण्यासाठी जागा निर्माण झालेली आहे। परंतु तरी एक सावधगिरीचा उपाय म्हणून आपण शाळेच्या प्रशासनाशी चर्चा करून या ठिकाणची सकाळच्या सत्राची जी शाळा होती ती त्यांनी अर्धा तास आधी त्यांना सोडलेलं आहे। तसेच दुपारचं आजचं जे सत्र आहे ते तात्पुरतं रद्द करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे या संपूर्ण परिसराची पाहणी करून संपूर्णरित्या खात्री झालेली आहे की या ठिकाणी सध्या तरी बिबट्याचा कोणताही वावर नाही किंवा कोणताही वन्य प्राणी दिसून आलेला नाही। या ठिकाणचे जे असिस्टंट सिक्युरिटी सुपरवायझर आहेत त्यांनी सर्वप्रथम बघितल्याबाबत माहिती मिळाली। त्यांना सीवेट कॅटचे काही फोटो दाखवले असता त्या पद्धतीचं साधर्म्य असणारं प्राणी दिसून आल्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे थोडीशी साशंकता आहे की खरंच बिबट्या होता की सीवेट कॅट होती। परंतु आपण कोणतीही म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण खात्री केलेली आहे। व याबाबत मी एक आवाहन करू इच्छितो की कोणत्याही अफवांवर किंवा चुकीच्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवू नये। सर्व प्रकारची खात्री झाल्याशिवाय कोणतीही बातमी व्हॉट्सॲप किंवा इतर समाज माध्यमांवर प्रसिद्धीद्वारे पसरवू नये। तसेच कुणीही खात्री केल्याशिवाय माझ्याद्वारे माध्यमांनाही आवाहन राहील की आपणही सर्व शहानिशा केल्यानंतरच सदरची बातमी प्रसिद्ध करावी। व वन विभागातर्फे तसेच शाळेच्या प्रशासनातर्फे सर्वांनाही आवाहन करण्यात येत आहे। तसेच या ठिकाणी आता जी प्रशासनाशी चर्चा झाली त्यानुसार शाळेच्या प्रशासनाने या ठिकाणी साफसफाई मोहीम हाती घेतलेली आहे। हे संपूर्ण गवत झाडी हे साफ करण्यात येणार आहे। तसेच या ठिकाणी रेस्क्यू नाशिक डिव्हिजन वन विभागाच्या वतीने
शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी तसेच शाळेतील शिक्षकांसाठी एक अवेअरनेस सेशन आपण आयोजित करणार आहोत की अशा प्रकारची काही घटना असेल किंवा वन्य प्राण्याचा वावर असेल तर कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आपण करणार आहोत. आता सध्या आपण या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावत आहोत की जेणेकरून जर असं काही असेल तर ती मुवमेंट आपल्याला लक्षात येईल. तसेच परत काही आपल्याला माहिती मिळाली की या पद्धतीचा वावर या ठिकाणी आढळून येतो तर आपण पुढील आवश्यक त्या उपाययोजना नक्की या परिसरात करणार आहोत. काही पालकांकडून हा दावा करण्यात आला होता की त्यांनी राम मंदिर परिसरामध्ये बिबट्याचा वावर हा बघितलेला आहे, त्याबाबत त्यांनी काही ठिकाणी सांगितलं देखील. सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पाहणी करून पूर्ण खात्री केलेली आहे. या ठिकाणचे सिक्युरिटी इन्चार्ज स्वतः सांगत आहेत की इथं कोणत्याही प्रकारचा बिबट्याचा वावर नाही. तसेच आपणही सर्व खात्री केलेली आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर किंवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये अशी मी पश्चिम नाशिक वन विभागाच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो. सुरक्षा रक्षकांनी ज्या भागात